नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत IPLचा 2025चा एपिक फायनल बॅटल RCB वर्सेस किंग्स इलेव्हन पंजाब. तो इमॅजिन करा भाई, इमॅजिन करा 18 वर्ष म्हणजे इतका वेळ, एक एंटायर जनरेशन भाई क्रिकेट पाहता पाहता निघून गेलं असेल, पण RCBने अजूनपर्यंत ट्रॉफी उचलली नव्हती. पण 2025 मध्ये ह्या लोकांनी शेवटी ट्रॉफी उचलली. सर्वांना असं वाटायचं RCB कधीच ट्रॉफी नाही जिंकू शकत, कधीच नाही, आयुष्यात कधीच ट्रॉफी नाही जिंकू शकत. बट भाई RCBने करून दाखवलंय ते. RCBने शेवटी IPL ची ट्रॉफी जिंकली आणि RCB फॅन्स काय पागल झालेले भाई. आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे, त्याने पण काजू कतली वाटली, काजू कतली सर्वांना. लाईक लेला भाई RCB जीत गया. अरे म्हटलं भाई तू सेलिब्रेशन करतोय का मेलायस, म्हटलं कोणाच्या मरणात आलायस भोसडी. एनिवे, पण जे काय घडलं या IPL मध्ये हे सगळ्यात वेगळंच घडलं. एक सामना जिथे एवढा प्रेशर होता, इतका, जर एक तो बॉल शशांकने तो बॉल जर मिस नाही केला असता, तो जर त्याने 6 मारला असता, अदरवाईज एक बॉल जरी नो पडला असता, तर RCBचे पुरे गोट्या कपाळात होत्या, गोट्या. आणि मजा आली, मॅच बघायला मजा आली. लास्ट ओव्हर जी एवढी खतरनाक होती, थर्राक एकदम, म्हणजे अंगावर काठा होता सगळा. चिन्नास्वामी स्टेडियमवरती एवढा गजरतो, जबरदस्त. RCBने एकदम सॉलिड स्कोर केलेला, 190 धावांचा स्कोर त्या लोकांनी केला. पंजाबने त्यांना त्याचं प्रत्युत्तर पण एकदम बेटर वेने दिलं, एकदम बेटर वे. त्यात शशांक बद्दल तर कायच बोलू, त्या माणसाने 30 बॉल्समध्ये 61 रन फेकले. प्लस त्याने त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलात 22 रन दिले. जर ते 2 डॉट त्याने काढले नसते, जर त्याने त्या 2 डॉटमधला एक जरी 6 मारला असता, तर मॅच टाय झाली असती भाई. तुम्हाला माहिती आहे काय काय सीन होता तो, एकदम जबरदस्त सीन होता. ती मजा ना ड्रीम 11 वाल्यासाठी. ज्या लोकांनी भाई शशांकला, ज्या लोकांनी कॅप्टन घेतलं असेल, म्हणजे आम्ही पण खेळत होतो आणि आम्ही बघत होतो की ज्या लोकांनी ना शशांकला कॅप्टन बनवला, त्यांना अक्षरशः भाई 245 फॅन्टेसी पॉईंट्स, लाईक काय बोलणार त्याला, तेवढे पॉईंट्स मिळाले. आणि सगळ्यात मेन मुद्दा, जी लोक खालती होती एकदम, ती लोक डायरेक्ट मॅच विनर झाली भाई, मॅच विनर. विश्वास नाही करू शकत, थँक्स टू शशांक की भाई जे कोरडे पडलेले खालती त्या लोकांना तू वर आणलंयस. आणि काय बोलू, शशांकसाठी खूप वाईट वाटतं मला की शशांकचा तो शेवटचा 6, तो फक्त एक बॉल होता, पण त्याने तो अखेरचा जो झटका, त्याने जो 6 मारला, पण तशी साथ नाही मिळाली. जर मिडल ऑर्डरमध्ये कोणतरी एक जण जरी खेळला असता ना प्रॉपर, की कोणी 6 मारला असता, तर बाईच म्हणजे अय्यर पण ह्या मॅचला खेळला असता ना, कधी 10 बॉल जरी खेळला असता, तर भरपूर मदत मिळाली असती. पण ते शशांकचं मला उतरलेलं तोंड ना बघवत होतं ते भाई, त्याच्या डोळ्यात पाणी दिसत होतं, अँड ही वॉज लाईक सो इमोशनल ऑन दॅट. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, आणि ह्या सर्व विजयाच्या आनंदातनं एक भयंकर दुःखद अशी घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ अक्षरशः लोक चेंद्राचेंद्री झाली त्या ठिकाणी, चेंद्राचेंद्री. 11 लोकांचे प्राण गेले, प्लस 47 लोक जखमी झाली, 47 लोक. त्यात एवढी गर्दी होती की अक्षरशः ॲम्ब्युलन्सला पण यायला जागा मिळत नव्हती, ॲम्ब्युलन्स पण ब्लॉक झालेली त्या ठिकाणी. सो खूप एकदम वाईट वाटलं की म्हणजे एवढी गर्दी असताना पण लोकांनी म्हणजे नाही बोलू शकत रे आपण, ती सिच्युएशन आपण कसं नाही हँडल करू शकत. ॲक्च्युअल ही सरकारची चुकी आहे की तिथे त्यांना माहिती आहे की एवढा क्राऊड येऊ शकतो, सो त्यांनी तेवढी मॅन पॉवर ठेवायला हवी होती. प्लस त्यांनी तसा म्हणजे एक सेटअप ठेवायला हवं होतं, काहीतरी सेट करायला हवं होतं त्या ठिकाणी, पण त्या लोकांनी नाही केलं. सो ही सरकारची पण चुकी, तिथल्या सरकारची पण चुकी, आणि तिथल्या नागरिकांची पण चुकी की तुम्ही एक म्हणजे स्वतःची पण काळजी घ्या. एवढंही मॅड नको हो की भाई तुमचा प्राण जाऊ शकतो, या समोरच्याचा कोणाचा प्राण जाऊ शकतो. ओके, प्लस सगळं ठीक आहे, RCBने विजय मिळवला ही पण चांगली गोष्ट आहे. प्लस विसरायला नको की हजारो चाहत्यांकडनं RCB ही जिंकली असली तरी हा विजय जो होता तो आय थिंक हे विन RCBचं नव्हतं, RCBचे प्लस त्यांच्या फॅन लोकांचं बनवत येते की एवढ्या 18 वर्षापासून ती लोक वाट बघतायत की भाई कधीतरी आमची टीम जिंकेल, आणि शेवटी ते जिंकले. प्लस शशांक सारख्या अनमोल खेळाडूंना प्राधान्य मिळायला हवं, कारण की ज्या प्रकारे त्याने हार न मानता तो जो क्रिकेटचा जो सामना होता, त्याने तो लास्ट बॉलपर्यंत जो संपवला आहे, सो ही जर्नी त्याने एकदम जबरदस्त वेने हे केली. म्हणजे असं बोलू नाही शकत की आपण टक्करची मॅच नाही झाली वगैरे वगैरे, बट दॅट वॉज व्हेरी परफेक्ट बॅटिंग ऑन दॅट पॉईंट. एवढ्या प्रेशरमध्ये पण त्या माणसाने एकदम
जबरदस्त खेळ आहे, जबरदस्त. तो माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला ह्याच्यातून एवढं समजलं पाहिजे की IPL हा एक फक्त खेळ आहे. खेळाचं महत्त्व तेवढंच द्या जेवढं गरजेचं आहे. पण मानवता ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. ओके. सो आता जर तुम्ही कुठेही क्राउडेड वगैरे ह्या सिच्युएशनमध्ये फसले असाल ना, तर एकमेकांना सपोर्ट करा आणि बाहेर निघा त्या गोष्टीतून. ओके. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. बाय बाय.